एका 10 वर्षीय मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। या व्हिडिओमध्ये तो मुलगा साखा दंडाने जखडलेला दिसतो। डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर भीती, मदतीची याचना आणि त्याच्या आरोपांमुळे संपूर्ण देश हादरतो। नेमकी काय आहे ही घटना जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही पाहताय झेप मराठी। जाणून घेऊयात नेमकं काय घडलं। तर मध्य प्रदेशातील खंडव्यातील या मुलाच्या वडिलांचं 10 वर्षांपूर्वी निधन झालं। त्यानंतर त्याची आई राणी हिने रऊफ शाह नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं। लग्नानंतर राणीने इस्लाम धर्म स्वीकारला आणि याचाच परिणाम मुलावर झाला। 2 मार्च रोजी त्याच्या आईने म्हणजेच राणीने त्या मुलाला घरी बोलवलं, पण इथून पुढे त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा संघर्ष सुरू होणार होता। त्याच्यावर इस्लाम स्वीकारण्याची जबरदस्ती करण्यात आली। त्याने नकार दिल्यानंतर त्याला बेड्यांनी जखडून ठेवण्यात आलं। बेदम मारहाण झाली। 3 दिवस एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं। त्याला सतत धमक्या दिल्या जात होत्या, धर्म बदल नाहीतर परिणाम गंभीर होतील। या चिमुकल्यावर काय काय अत्याचार झाले असतील याची कल्पनाच न केलेली बरी। या मुलाने हार मानली नाही। संधी मिळताच त्याने आईच्याच मोबाईलवर एक व्हिडिओ बनवला। तो व्हिडिओ पोलिसांना आणि हिंदू संघटनांना पाठवला। हा व्हिडिओ पाहून पोलिसांनी तातडीने ऍक्शन घेतली। पोलीस आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्या मुलाची अखेर सुटका झाली। या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली। मुलाच्या तक्रारीनंतर त्याच्या आईला पोलिसांनी अटक केलीये, तर सावत्र वडील रऊफ शाह अद्याप फरार आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। ही घटना ऐकून अंगावर काटा येतो। एका निष्पाप मुलाला धर्म बदलण्यासाठी इतकं छळलं गेलं, पण त्याने हार मानली नाही। त्यांनी हिंमत दाखवली आणि मदतीची मागणी केली। तुमच्या या घटनेवरती काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्कीच करा आणि हो, अशाच नवीन व्हिडिओसाठी झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।